नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रामायणामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, त्याच्या बंधूला म्हणतात, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करियसी. लंका जरी सोन्याची असली तरी माता आणि मातृभूमी यांच्याप्रती असलेली माया, आदर आणि कृतज्ञता ही अनन्यसाधारण आहे, हे नक्की आहे. स्वर्गापेक्षा सुद्धा त्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे, हे आपण सगळेच जण जाणतो. आणि तो भाव, ती भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असते. जन्मभूमी विषयी असलेली कृतज्ञता हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक देशवासियाच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग सतत तेवत असतो. हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे, ही भावना देशाभिमान जागृत करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. आणि ही आपलेपणाची भावना जेव्हा पराकोटीची असते तेव्हा सैन्य दल ही काय करू शकतात याचा अनुभव गेल्या काही दिवसांमध्ये भारतवासियांनी घेतलेला आहे. किंबहुना असं म्हणता येऊ शकतं, जे वास्तव आहे ते म्हणजे असं की भूदल, वायुदल आणि नौदल यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जे काही अचीव केलेलं आहे, जे काही मिळवलेलं आहे, त्यामुळे आपण सगळी मंडळी आपल्या घरामध्ये सुखनैव नित्यक्रम करू शकतो. त्यांच्याप्रती जेव्हा आदर सन्मानाची भावना असते तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की देशविरोधी कारवाया आणि देशाला घातक असलेल्या शक्तींचा नायनाट करण्यासाठी ही मंडळी सज्ज असतात, सतर्क असतात, सजग असतात. जे जे म्हणून करता येणे शक्य आहे ते सगळं काही करत असतात. त्यांना सलाम वंदन करण्यासाठी आजचा हा विशेष भाग देशाभिमान. त्याचसाठी दोन मान्यवरांना आज आपण खास आमंत्रित केलेलं आहे. त्यांची आपण ओळख करून घेऊया. आज आपल्या बरोबर आहेत कर्नल विक्रम पत्की सर आणि ग्रुप कॅप्टन योगेश पै सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. मंडळी, जेव्हा आपण असं म्हणतो देश हा देव असे माझा, तेव्हा हे शब्दशः जगणारी मंडळी जी आहे ती आज आपल्या मंचावर उपस्थित आहे. ही सह्याद्री वाहिनीसाठी, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना या क्षणी आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आपले तज्ज्ञ जे आहेत त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत कर्नल विक्रम पत्की सर. या दोन्ही मंडळींचा सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की परिचय करून देणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. अतिशय नेमक्या आणि सोप्या शब्दांमध्ये त्यांची कार्यप्रणाली उघडण्याचा मी प्रयत्न करते. माननीय कर्नल विक्रम पत्की सर, आपण पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये 1984 साली प्रवेश घेतला. तिथलं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून डेहराडून आणि वेलिंग्टन इथल्या संरक्षण संस्थांमध्ये आपण प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जुन्या आणि नामांकित असलेल्या मद्रास रेजिमेंटमध्ये आपण रुजू झालात. त्या रेजिमेंटमध्ये 21 वर्ष आपण सेवा रुजू केलेली आहे. या काळामध्ये जम्मू काश्मीर, सिक्कीम अशा संवेदनशील भागात अनेकदा सेवा बजावण्याचा आव्हानात्मक अनुभव सरांचा आहे. या काळामध्ये दहशतवाद्यांचा आपण निपात केलेला आहे. आजची मुलगी ही उद्याची माता असते हा विचार ध्यानात घेऊन लहानपणीच आतंकवादविरोधी संस्कार केले तर त्याचा अनुकूल परिणाम भावी पिढीवरती होतो. या दृष्टिकोनातनं वेल बिईंग ऑफ गर्ल चाइल्ड हा उपक्रम आपण आखलेला आहे. निवृत्तीनंतर त्यांनी वीर सेनानी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. त्याअंतर्गत शेकडो वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना सन्मान आणि सत्कार आपण केलेला आहे. कृतज्ञतेपोटी आर्थिक सहाय्य सुद्धा आवर्जून मिळवून दिलेलं आहे. या संस्थेच्या माध्यमातून शस्त्र प्रदर्शन, त्याचबरोबर सेनांचे, विविध सेनांचे शस्त्रांचे माहिती करून देणं याविषयी सुद्धा आपण सांगत असता. अनेक कल्याणकारी उपक्रम सर राबवत असतात. आपले दुसरे तज्ज्ञ माननीय ग्रुप कॅप्टन योगेश पै सर, पुणे इथल्या राष्ट्रीय सेवा अकादमी इथे ते पदवीधर आहेत. 3 दशकाहून अधिक काळ भारतीय हवाई दलात सेवा केलेली आहे त्यांनी. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारत तसंच सियाचन अशा दुर्गम भागामध्ये आपण सेवा रुजू केलेली आहे. केंद्रीय विद्यालयाचं अध्यक्षपद, अनेक शाळांमध्ये एनसीसीच्या चमूचे प्रमुख या नात्याने आपण युवा पिढीला मार्गदर्शन करत असता. स्फूर्तिदायक वक्ते म्हणून आपण प्रसिद्ध आहात. हवाई दलातून निवृत्त झाल्यावर समाजाचं उत्तरदायित्व या भावनेनं तरुण पिढीला करिअर मार्गदर्शन करत असता.
भारतीय हवाई दलामध्ये युवा पिढीचा अभ्यासक्रम आखण्यामध्ये आपला मुलाचा सहभाग असतो. आपल्या दोन्ही मान्यवरांचं माध्यमातून संवाद साधताना आज विविध गोष्टी आम्हाला कळणार आहेत. रोमहर्षक कथा ज्या आहेत, युद्धस्य कथा रम्या आपण जे म्हणतो, त्याचा आम्ही पुरेपूर अनुभव घेणार आहोत याची मला खात्री आहे. मंडळी, हा देशाभिमान जो आहे तो रोमारोमात भिनलेला असतो. जीवाची बाजी लावणं काय असतं हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रत्येक दिवस हा आमचा पुनर्जन्म आहे असं या दोन्ही मान्यवर तज्ज्ञांनी कार्यक्रमाआधी बोलताना सांगितलं. म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घेणं, समजून घेणं हे सुद्धा एक रोमहर्षक कथा आहे. चला सुरुवात करूया या गप्पांना आणि जाणून घेऊया देशाभिमान पराकोटीचा होतो तेव्हा कशा पद्धतीने या गोष्टी पुढे जात असतात. ती भावना, ते स्फुल्लिंग मनामनामध्ये जागृत व्हावं आणि यातून प्रत्येक युवा पिढीला त्यामध्ये सहभागी व्हावंसं वाटणं हे मोलाचं आहे. सगळ्यात आधी सर, पत्की सर, मी असं जाणून घेऊ इच्छिते की मुळात युवा पिढीचा याकडे असलेला दृष्टिकोन याबद्दल जेव्हा म्हणतो तेव्हा गेल्या काही दिवसांमध्ये घडणाऱ्या घडामोडी या धास्तावणाऱ्या आहेत, त्याचबरोबरीने अभिमानास्पद सुद्धा आहेत. आपल्याला काय वाटतं सर? हे बघा, जे ऑप सिंदूर आपण मागच्या आठवड्यात किंवा काही दिवसापूर्वी पाहिलं, त्यामध्ये धास्ती असणं हे एक गोष्ट आपल्या सिव्हिलियन्स करता असणं आणि असणारच. पण जर का तुम्ही आमच्याकडे बघितलं किंवा म्हणजे आमच्या सैनिकांकडे जर विचारलं तर त्यांना त्याबद्दल धास्तीचा असा काही प्रकार नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण ट्रेनिंग केलेलं आहे, आपण तयार आहोत आणि आपण मुंहतोड जवाब जो आहे तो पाकिस्तानला देऊ शकतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने जर तुम्ही म्हणाल तर धास्ती हा केवळ लोकांमध्ये भ्रम आहे. अच्छा, आमच्या दृष्टीने आम्ही म्हणू की आम्ही तयार आहोत, कधी या, कधी आम्हाला पाठवा आणि आम्ही आमचं काम फतेह करून दाखवू. सतर्क आणि सजगता ही सतत आहे. सतर्क आणि सजगता ही नेहमीच आहे. पण त्याच पलीकडे जसं आपण म्हणतो ना की जे आपले बाकी बांधव आहेत, जे सिव्हिलियन्स आहेत, त्यांच्यामध्ये पण ती सतर्कता आणि सजगता असली पाहिजे. कारण आपल्या आजूबाजूला कोण आहे, कोण कसे आहेत, ते कुठे काय करू शकतात, कुठे इन्फॉर्मेशन देऊ शकतात, ह्याच्याबद्दल सुद्धा आपण जरा सतर्क राहिलं पाहिजे. ज्याच्यामुळे आपण जेव्हा आपले जे सैनिक पुढे जाऊन लढाई करतात तर त्यांना ही मदत होऊ शकते. कारण आपण जर सतर्क असाल तर आपण त्यांचं नुकसान कमी होऊ देऊ शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण जेव्हा सतर्क असतो तेव्हा सैन्य दलाला ती मदत होत असते, हे सामान्य जनांनी लक्षात घ्यायला हवं, नाही का? नक्कीच. हा मुद्दा मी थोडा पुन्हा घेणार आहे. कारण समाज माध्यमांमध्ये आपण आज इतके हरवून गेलेलो आहोत की सतर्कता म्हणजे बाजूची व्यक्ती काय करते आहे इथेही आपलं लक्ष जाऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवरती सतर्क जर सामान्य जन राहिले तर सैनिकांना किती मदत होऊ शकते, नाही का? ॲब्सोल्युटली बरोबर आहे. पै सर, जेव्हा ऑपरेशन सिंदूरविषयी आपण म्हणतो तेव्हा या गोष्टी लक्षामध्ये येतात की वायुदलाची भूमिका इथं महत्त्वाची आहे. आपण वायुदलातले आहात, काय सांगू इच्छिता सर याविषयी? हे बघा, युद्ध जेव्हा होतं तेव्हा वायुदलाचा जो रोल असतो तो सर्वात इम्पॉर्टंट असतो. आम्ही त्याला म्हणतो द रोल ऑफ एअर पॉवर. अच्छा. कारण एअर पॉवर आर्मी आणि नेव्हीच्या पेक्षा जास्त पॉवरफुल का आहे? कारण बिकॉज ऑफ इट्स स्पीड, वेग. कारण आर्मीचे जे टँक्स असतात त्यांचा वेग एकदम जास्त असेल तर 50 किलोमीटर. बर. नेव्हीचे जे शिप्स असतात त्यांचा पण वेग आपण बघितलं तर 50 किलोमीटर. पण भारतीय वायुसेनाचे जे विमान असतात त्यांचा वेग असतो 900,000 किलोमीटर पर आवर. वा. तर वायुसेना जे आहे ते इन अ बॅटल ते डिसाईड करतात की हू टेक्स द सुपिरियॉरिटी. अच्छा. आपण जे म्हणतो ते थर्ड डायमेन्शन, हे थर्ड डायमेन्शन वायुसेना प्रोव्हाइड करतं आणि वायुसेना कॅन चेंज द फेस ऑफ अ वॉर. अच्छा. आणि त्याकरता वायुसेनाचे जे ॲसेट्स आहेत ते अगदी महत्त्वपूर्ण आहेत. अगदी काय म्हणतात त्याला, नॅशनल ॲसेट्स आहेत आणि एकदम कॉस्टली आहेत. तर त्यांना जेव्हा आपण डिप्लॉय करतो ते ॲज अ लास्ट रिसॉर्ट करतो फॉर मॅक्सिमम इम्पॅक्ट अँड मॅक्सिमम डॅमेज टू द एनिमी. म्हणजे युद्धाची दिशा ही पूर्णपणे वायुदलाच्या हातामध्ये असते? पूर्णपणे नाही, पण
महत्त्वपूर्ण भूमिका वायुसेनाची असते, कारण मी सांगितलं वेग, स्विफ्ट ॲक्शन, रॅपिड ॲक्शन, सरप्राईज द एनिमी, ह्यासाठी वायुसेनाचा रोल खूप महत्त्वपूर्ण आहे. वा, मस्त. पत्की सर, जम्मू आणि काश्मीरमध्ये आपला सेवेचा कार्यकाल खूप मोठा आहे. तिथल्या वातावरणाविषयी कायम म्हणजे पिढ्यानपिढ्या तिथल्या वातावरणाविषयी आकर्षण आहेच आहे, पण बरोबरीने सतत एक भीती सुद्धा आहे, धास्ती आहे. हे सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून म्हणते. तुम्ही मोठा कार्यकाळ जेव्हा तिथे व्यतीत करता त्यावेळी सैन्य दल म्हणून आपली असलेली, भूदल म्हणून असलेली आपली मानसिकता आणि सामान्य जनांचं तिथलं राहणं, वास्तव्य आणि येऊन परत जाणं याविषयी. हे बघा, हा जो प्रॉब्लेम आहे आपला जम्मू आणि काश्मीरचा, हा काही आत्ताचा नाही आहे, हा 1947 आणि त्याच्या अगोदरचा आहे. पण जर तुम्ही आता बघाल, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी 1988मध्ये जेव्हा जम्मू आणि काश्मीरमध्ये होतो, तैनात होतो, तर त्यावेळेला आम्ही लाईन ऑफ कंट्रोल म्हणतात राजौरी सेक्टरमध्ये होतो. आणि त्यावेळेला जेव्हा तिकडनं फायरिंग यायची, पाकिस्तानमधनं फायरिंग यायची, आणि आम्ही फायरिंग क्वचित करायचो, तर त्यावेळेला समोरचा जो पाकिस्तानी असायचा तो म्हणायचा, साथी क्या दिल्ली से ऑर्डर आया है क्या, क्या आप फायरिंग करने के लिए दिल्ली से ऑर्डर आया है क्या. आणि आज म्हणजे आजची जी स्थिती म्हणाल तर ती अशी आहे की तिकडनं फायरिंग आलं तरी आम्ही करू शकतो, आम्हाला जर फायरिंग करायचं असेल तरी आम्ही हमखास करू शकतो. तो एक बदल आहे. निर्णय क्षमता ही सैन्य दलाच्या हातामध्ये आहे. म्हणजे मी असं म्हणू शकतो की 2014 नंतर जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिले ज्या रीतीने आम्ही संकुचित रीतीने कारवाई करायचो ती आता संकुचित राहिली नाही. त्यामध्ये आता असं झालंय की आम्ही करतो त्याला प्रत्युत्तर पाकिस्तान देतो किंवा सो त्यामध्ये आमच्याकडे आता वी हॅव गॉट दॅट राईट ऑफ काय म्हणतात त्याला फर्स्ट स्ट्राईक, जे पहिले नव्हतं. तिथले लोक जर तुम्ही म्हणाल तर बेसिकली लोक सगळेच चांगले असतात. वातावरण कसं निर्माण केलं जातं त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. म्हणजे आपण जर पाहाल की त्यांच्यावरती ज्या रीतीने ब्रेन वॉशिंग केलं गेलं होतं, त्यांच्यावरती ज्या रीतीने त्यांच्या शाळांमध्ये मदरसांमध्ये त्यांच्यावरती सांगितलं गेलं की भारतीय हे वाईट आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे इश्यूज आहेत आता ते कमी झालेत. आज तुम्ही जम्मू आणि काश्मीरमध्ये किंवा एस्पेशली काश्मीरमध्ये आरामात वावरू शकता, जाऊ शकता, हिंडू शकता. पहलगाम हा एक अपवाद आहे, पहलगाममध्ये झालेला हा अपवाद आहे, पण तिथे आता सध्या शांतिप्रिय लोक जास्त झालेत आणि आतंकवादवाल्यांकडे ज्यांच्याकडे थोडासा झुकाव होता ते बऱ्यापैकी कमी झालेत. नाही झालेत असं म्हणत नाही, पण कमी झालेत. सो त्यामुळे आजचं जे वातावरण आहे हे खूप म्हणजे पर्यटकांकरता अनुकूल आहे. आता नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला अमरनाथ यात्रा सुरू होईल. हो, खरं. आणि तुम्ही बघाल की शेकडो आणि हजारोमध्ये किंवा लाखोंमध्ये लोक, भाविक लोक तिथे जातील आणि ते सुरक्षित राहतील आणि सुरक्षित वापस येतील. हा विश्वास जेव्हा आपण सैन्य दल देता तेव्हा ही संख्या जी आहे ती भरभरून आणखीन वाढते, नाही का सर? आणि हा विश्वास किंवा आमच्या जीवाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो म्हणून आम्ही निवांत असतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण शेवटी कसं आहे की त्यांना विश्वास का येतोय? त्यांना विश्वास हा येतोय की आम्ही गेलो तर आम्ही परत व्यवस्थित वापस येऊ. त्याच्याकरता केवळ आमचं म्हणजे इंडियन आर्मी नाही आहे, तिथे जम्मू अँड काश्मीर पोलीस पण आहे, CRPF आहेत आणि ते लोक अगदी उच्च दर्जाचं काम करतात आणि ज्याच्यामुळे हे सगळं संभव आहे. नक्कीच. मंडळी, बरंच काही जाणून घ्यायचं युद्धभूमीतल्या कथा, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्री विशेष भाग देशाभिमान. आज आपण बोलत आहोत देशाभिमान या विशेष भागात. आपल्या बरोबर आहेत कर्नल विक्रम पत्की सर आणि ग्रुप कॅप्टन योगेश पै सर. ब्रेक घेण्यापूर्वी आपण बोलत होतो ते म्हणजे जम्मू आणि काश्मीरची व्यवस्था, त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर याबद्दल. पण मुळात जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की वायुदलाची भूमिका ही बऱ्याचदा
वेगळी असते आणि कशा पद्धतीने पुढे जायचं हे वायुदल मार्गदर्शन करत असतं. आता या ऑपरेशनविषयी विचार करताना भूदल आणि वायुदल या दोघांनीही मोलाची भूमिका बजावली आहे. दोघांचं एकमेकांशी असलेलं सहकार्य जे आहे ते महत्वाचं आहे. हे ऑन द स्पॉट कोऑर्डिनेशन हे कसं घडत असतं सर, याविषयी एक सामान्य जन म्हणून उत्सुकता आहे. थोडा वेगळा मुद्दा आहे हा. हे तुम्ही जे विचारलं आणि ते आता तुम्ही स्वतः सांगितलं ऑन द स्पॉट, तर मी इथे सांगू इच्छितो की ऑन द स्पॉट काही होत नाही. हा, अच्छा. कारण ही जी कोऑर्डिनेशन आहे इट इज अ व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग टास्क. म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची कोऑर्डिनेशन इज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग टास्क ग्लोबली इन वॉरफेअर. अच्छा. आणि ह्याला आम्ही म्हणतो जॉईंटमॅनशिप. बरं. आणि हा जॉईंटमॅनशिप जो प्रकार आहे तो आम्हाला ट्रेनिंगपासनं, म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जेव्हा आमची ट्रेनिंग सुरू होते, जेव्हा आमचा करिअर सुरू होतो सैन्य दलात, तिथून आम्हाला ही ट्रेनिंग सुरू करतात. आणि बाय द वे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपली जी आहे पुण्यात, राष्ट्रीय सेवा अकादमी, राष्ट्रीय सेवा अकादमी, ही जगातली पहिली अकॅडमी आहे जिथे ट्राय सर्व्हिस कोऑर्डिनेशन आणि जॉईंटमॅनशिपचा रोल मॉडेल अकॅडमी तयार केला होता 1955, इनफॅक्ट 1951 पासनं. बर. आणि हा जो जॉईंटमॅनशिपचा कॉन्सेप्ट आहे ते तिथून आम्हाला शिकवलं जातं. अच्छा. आणि मी इथे एक वाक्य सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा ट्रेनिंगला पोचलो 1984 मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी विंग घोरपुडीमध्ये, तर आमच्या कॅम्पसमध्ये खूप पोस्टर्स असतात आम्हाला मोटिवेट करायला. अरे वा. त्यातनं एक पोस्टर जो आहे तो मला आता आठवतो, द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. वा. आणि हे जे तुम्ही ऑप सिंदूरमध्ये बघितलंय इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. म्हणजे जे कर्नल पत्कीनी सांगितलं की हे जे घडतंय हे सडनली घडत नाही, ह्याची आमची तयारी असते, प्रिपरेशन, कंटिन्युअस प्रिपरेशन, कन्सिस्टंट प्रिपरेशन. दॅट इज व्हॉट डिसाइड्स की आपण किती तयार आहोत, आपण शत्रूला मात करायला आपण किती प्रिपरेशन आपली आहे. ह्यासाठी आम्ही सतत एक्सरसाइज करत असतो, सतत ट्रेनिंग करत असतो, डॉक्ट्रिन्स बनवत असतो. हे जे घडलंय आता ऑप सिंदूरमध्ये ह्याची तयारी 20 वर्षापूर्वी सुरू झाली आहे. ओहो. हे जे डॉक्ट्रिन, कंबाईंड डॉक्ट्रिन ऑफ द आर्मी, नेव्ही अँड द एअरफोर्स, हे बनवायला कमीत कमी 15-20 वर्षापासून काम चालू आहे. आणि हे आपण जे बघितलं ते आपण ते फळ बघतोय त्या मेहनतीचं, जे 15-20 वर्षापासून चालू आहे. वा. आणि आम्हा सगळ्यांना सुद्धा अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे. म्हणजे ऐकताना सुद्धा या गोष्टी आमच्या अंगावर रोमांच उभे राहतात. तुम्ही सगळेजण तिथे असता, त्यामुळे दोघांकडनं हे जाणून घ्यायला आवडेल. पत्की सर, काय भावना असते जेव्हा आपण तिथे त्या युद्धभूमीमध्ये असतो, आपण तिथे भूमिका बजावतोय, काय नेमकं चाललेलं असतं मनात? हे बघा, युद्धभूमीमध्ये असणं किंवा म्हणजे ऑपरेशनल एरियामध्ये जे आपण म्हणतो, त्यामध्ये जेव्हा आपण असतो ना त्यावेळेला फक्त तुम्हाला तुमचं कर्तव्य डोक्यात असतं. तुम्हाला हेच माहिती असतं की माझा टास्क काय आहे आणि मी ते टास्क कसं पूर्ण करायचं. दुसरी गोष्ट अशी असते की यामध्ये आम्ही जेव्हा, जसं आत्ता ग्रुप कॅप्टन पै म्हणाले की आम्ही पूर्ण वेळ ट्रेनिंग जे केलेलं आहे त्या ट्रेनिंगचा हा पुढचा भाग आहे की ते जे ट्रेनिंग आम्ही जे केले ते आता ॲक्च्युली ऑन ग्राउंड आम्हाला ते आणायचं आहे किंवा ते आम्हाला दाखवायचं आहे. ॲक्शनमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. आणि ते इतकं म्हणजे सक्त रीतीने केलं गेलेलं असतं की तुमच्या पूर्ण रक्तामध्ये ते भिनलेलं असतं. म्हणजे प्रत्येक ॲक्शन जी आहे ना ती अशी असते की तुम्हाला नेक्स्ट ॲक्शन काय ह्याचा विचार करायचा नसतो, तो ऑटोमॅटिकली नेक्स्ट ॲक्शन होत जाते, त्याच्या पुढची ॲक्शन होत जाते. सो त्यामुळे हा जो पार्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. जम्मू काश्मीरमध्ये आमचं जे ऑपरेशन चालू आहे ते आत्तापासून नाही, पहिल्यापासून चालू आहे. त्यामध्ये तुम्ही जर मला विचारलं तर इंटिरियर्समध्ये आत्ता जे काय चालू आहे आमचं, दॅट इज ऑल बेसिकली डन बाय म्हणजे जे राष्ट्रीय रायफल्स किंवा CRPF किंवा जम्मू अँड काश्मीर पोलीस करतायत. बरं.
आणि जे ऍक्च्युली लाईन ऑफ कंट्रोलला लागून जे काय चालू आहे ते आमचे रेग्युलर आर्मी, रेग्युलर एअरफोर्स चे जे दस्ते असतात ते करतायत. अच्छा. तर तुम्ही मला इंटिरियर्स बद्दल जर विचारायला गेलात तर आतमध्ये म्हणजे इंटिरियर्समध्ये किंवा आपल्या अदर दॅन लाईन ऑफ कंट्रोलच्या भागात जर आपण पाहाल तर ते सामान्य स्थितीमध्ये आणण्यामध्ये आम्हाला जे काय करावं लागतं ते आम्ही करतो. त्यामध्ये मग कोऑर्डिनेट सर्च ऑपरेशन्स असतात, सर्च अँड डिस्ट्रॉय मिशन्स असतात. त्या पलीकडे आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की या सगळ्या जे ऑपरेशन्स आहेत त्यामध्ये नेव्हल कमांडोज अच्छा. आणि एअरफोर्सचे गरुडा म्हणून आहेत, बरं. ते सुद्धा आमच्या बरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून कामं करतात. तर त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो ना जॉईंटमॅनशिप, की फक्त आर्मीचेच ऑपरेशन्स काश्मीरमध्ये नाही चालू आहेत, तर एअरफोर्सवाल्यांचे पण त्यामध्ये सहभाग आहे. त्यामध्ये नेव्हीचे जे कमांडोज आहेत त्यांचा पण तेवढाच सहभाग आहे. भूदल, नौदल, वायुदल या तिघांचा समन्वय हा प्रत्येक युद्धामध्ये किंवा तयारीमध्ये सुद्धा असतो असं आपण म्हणू शकतो, नाही का? बिलकुल. आणि हा अभ्यास सतत सुरू असतो सर तुमच्या सगळ्या सैन्य दलांचा. हो, बरोबर आहे. आणि या अभ्यास करताना ही दिशा ही कशी मिळत असते? एक आता पुन्हा मागचा मुद्दा आठवला की कसं बाबा हा अभ्यास सुरू होत असेल, का एक दिवसाचं एक स्ट्रक्चर ठरलेलं असतं की या पद्धतीने आपल्याला आता विचार करायचा आहे? आपल्याकडे दरवर्षी ट्राय सर्व्हिस एक्सरसाइजेस असतात. बर. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ते ॲट अ नॅशनल लेवल किंवा रिजनल लेवल आम्ही एक्सरसाइज करतो, ज्यात आम्ही एअरफोर्सचे फायटर्स, हेलिकॉप्टर्स, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, आर्मीचे टँक्स, आर्मीचे आर्टिलरी गन्स आणि आर्मीचे इन्फंट्री, कमांडोज आणि नेव्हीचे पण शिप्स, सबमरीन्स, हे सगळं ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज आम्ही करतात आणि आम्ही सिम्युलेट करतो अ वॉर सिच्युएशन. तर आम्ही आपलं हे एक्सरसाइज करतो द रेड लँड फोर्सेस अँड द ब्लू लँड फोर्सेस. आणि त्यात त्या एक्सरसाइज नंतर आपल्याला काय शिकायला मिळतं, आपण काय चूक केली, यात कोणी काय चूक केली. तर इट इज अन इव्हॉल्विंग प्रोसेस, कंटिन्युअस प्रोसेस. आणि आपल्याला जर असं वाटत असेल सिव्हिलियन्सना की युद्ध काही चालू नाही आहे, सगळं शांत आहे, ह्याचा असा अर्थ नाही की आम्ही काहीच नाही करतोय. नाही, आम्ही अजून जास्त काम करतो. मी जसं आधी सांगितलं, द मोर यू स्वेट इन पीस द लेस यू ब्लीड इन वॉर. तर ते स्वेटिंग जे आम्ही करतो, ट्राय सर्व्हिस कॉन्सेप्ट, डॉक्ट्रिन्स, डीब्रीफिंग्स, लेसन्स लर्न्ड, इम्प्रोव्हायझेशन, हे सगळं इज अ कॉन्स्टंट ऑन गोईंग प्रोसेस. आणि हे जे ऑपरेशन सिंदूरमध्ये परफेक्ट आम्ही जे अचीव केलं आहे, इट इज अ क्लासिक एक्झाम्पल की आम्ही एकत्र काम करून, एकत्र आपण मिळून प्लॅन करून एक्झिक्यूट केलं आहे. इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ ट्रेनिंग टुगेदर, वर्किंग टुगेदर अँड डिलिव्हरिंग टुगेदर. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की वरून शांत दिसलं तरी आतमध्ये जे जोरात पाय मारले जातात त्याचं हे फलित असतं. बरोबर. पत्की सर, दहशतीची भीती आणि दहशतीच्या छायेखाली राहणं ही एक वेगळी गोष्ट आहे. आजही पर्यटकांना जम्मू काश्मीरमध्ये जावंसं वाटतं, तिथलं निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा असं वाटतो. पण या बरोबरीने आपण सगळी मंडळी सतर्क असता, पण या बरोबरीने तिथे सुद्धा सतत एक दहशतीची छाया रहिवाशांवरती सुद्धा असते सर. मग तेव्हा तुम्ही तिथे असलेल्या काळामध्ये काय वेगळं बघितलं आणि आजही काय दिसतं आहे तिथे? कसं आहे की दहशतीची जी छाया आहे ती नुसती म्हणजे जे आर्मी, नेव्ही, आर्मीचे जे लोक आहेत किंवा राष्ट्रीय रायफल किंवा पोलीसचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती असेच असते. त्या पलीकडे जर तुम्ही म्हणाल तर तिथले रहिवाशींची वरती पण 100% असते. अच्छा. आणि त्यामध्ये म्हणजे एस्पेशली त्यांचे जे रूट ऑफ इन्फिल्ट्रेशन असतात, हे जे पाकिस्तानमधनं जे टेररिस्ट येतात, आतंकवादी येतात, त्यांचे काही स्पेसिफिक रूट ऑफ इन्फिल्ट्रेशन असतात जिथनं ते आतमध्ये येतात. तिकडनं ते म्हणजे समजा आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो की ते जम्मू रिजनमधनं येणार असतील तर ते जम्मू रिजनमध्ये काही ठिकाणवरनं आपल्याकडे येतात. तिथनं मग ते रजौरी, त्यानंतर मग वरती पीर पंजाल रेंजेस, त्यानंतर मग ते काश्मीरमध्ये पोचतात. तर ह्या सगळ्या एरियामध्ये ज्या एरियामधनं ते जातात त्या एरियाजमध्ये एस्पेशली जे आपले जम्मू काश्मीरचे बांधव आहेत
मी त्यांना बांधवच म्हणतो, हो, अगदीच, कारण ते आपले आहेत. नक्कीच, आपले त्यामुळे आपण त्यांना बांधव आणि भगिनीच म्हटलं पाहिजे. किती छान. तर ह्या दोघांना ते 100% नक्की, म्हणजे असं म्हणतात की त्रास देतातच. हो हो. येता जाता त्यांच्याकडनं खाणं, त्यांच्याकडनं असला, त्यांच्याकडनं बाकी सर्व्हिसेस ज्या असतात त्या घेणं हे करतात. अच्छा. तर त्या लोकांना बेसिकली नॉर्मल्सी आणण्याकरता आमच्यासारखे जे राष्ट्रीय रायफलवाले लोक असतात त्यांना तिथे तैनात केलेलं आहे. अच्छा. आम्ही तिथे एरिया डॉमिनेशन करतो. त्यांना ज्या रीतीने ते लोक त्यांच्याशी व्यवहार करतात त्या लोकांना आम्ही त्याच पद्धतीने मुंहतोड जबाब देतो. वा. सो त्यामुळे मला असं वाटतं की दहशत जी आहे ती रहिवाशांना आहे, आर्म्ड फोर्सेसवाल्यांना आहे आणि पर्यटकांना आहे. पण पर्यटकांची दहशत ही लिमिटेड टू काश्मीर व्हॅली आहे आणि तिथे आपल्या आर्म्ड फोर्सेसचं किंवा पोलिसांचं एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे अच्छा. की तिथे जास्त आता आजकाल जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या एरियामध्ये काही दहशतवाद होत नाहीये किंवा दहशतगर्दी होत नाहीये. त्यामुळे पर्यटक म्हणाल तर ते त्या एरियामध्ये आहे, म्हणजे जम्मू सिटीमध्ये किंवा आपण म्हणाल काश्मीर खोऱ्यामध्ये. पण अदरवाईज दहशतवादी दहशत आहे आणि ती राहणार जोपर्यंत दहशतवाद संपत नाही तोपर्यंत. हे म्हणजे आता पुन्हा हा एक मोठा मुद्दा आला की हे संपत नाही तोपर्यंत आहे. म्हणजे पुन्हा दलांवरती, सैन्य दलांवरती तेवढा ताण हा सतत आहेच, नाही का सर? किंवा जबाबदारी आहे. जबाबदारी आहे, ताण नाहीये. म्हणजे ताण काय, ताण म्हणलात की असं वाटतं की खूप मोठं ओझं आपण घेऊन चाललोय. आम्ही काही खच्चर नाही किंवा गाढव नाही की ते ओझं उचलून आम्ही चाललोय. पण मला सांगायचं असं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहे, जिम्मेवारी खूप आहे. आणि जोपर्यंत पाकिस्तान हे थांबवत नाही, शेवटी काय आहे की त्यांचा हा लो कॉस्ट ऑप्शन आहे वॉरचा. अच्छा. दहशतवाद हा एक लो कॉस्ट ऑप्शन आहे वॉरचा आणि तो जो ऑप्शन आहे तो ते दरवेळेला त्यांना जेव्हा थ्रेटन होतं त्यांना भीती वाटते की आता भारत खूप वरती चाललाय, इकॉनॉमिकली ते चांगलं प्रगती चालली आहे, आर्थिक महासत्ता बनू पाहतोय. त्यावेळेला तो एक छोटासा हे दहशतवादचं पिल्लू आपल्याकडे सोडतो. अच्छा. आणि ते म्हणतो की आता बघा तुम्ही काय करताय. सो माझ्या मते जोपर्यंत पाकिस्तान रुळावरती येत नाही तोपर्यंत हे आपल्याला थोडंसं सोसावं लागणार आहे. बघा तुम्ही काय करता यासाठी तुम्ही सगळी मंडळी सज्जड उत्तर द्यायला सज्ज असता, नाही का? याविषयी आणखीन जाणून घ्यायचंय छोट्याशा विश्रांतीनंतर. बघत रहा हॅलो सह्याद्रीचा विशेष भाग देशाभिमान. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत हॅलो सह्याद्रीमध्ये देशाभिमान या विशेष भागामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत दोन मान्यवर तज्ज्ञ, कर्नल विक्रम पत्की सर आणि ग्रुप कॅप्टन योगेश पै सर. सो ब्रेक घेण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींविषयी बोलत आहोत आणि त्याविषयी बोलत असताना एक जाणवतंय की सतर्कता हा तुमचा मूलमंत्र आहे आयुष्याचा आणि कार्यकाळाचा. या सगळ्याविषयी म्हणत असताना पै सर, मला एक जाणून घ्यायला आवडेल की मुळात ह्या सगळ्यामध्ये आपण तयार असणं हा एक वेगळा भाग आला. पण जसं सरांनी आता सांगितलं की जम्मू काश्मीरमधल्या वातावरणामध्ये तिथं त्यांना नित्यक्रम जगणं हेच कठीण आहे. त्यासाठी सैन्य दलं, भूदलं जी आहेत ती सज्ज असतात. तर आपण जेव्हा वायुदल जेव्हा या ठिकाणी वावरत असतं किंवा आणखीन खडतर भागांमध्ये असतं तेव्हा तिथं नेमकी काय काय आवश्यकता असू शकते? म्हणजे तिथे हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमानं हे सगळं नेणं हा एक भाग झाला, पण आव्हानं नेमकी कशी असू शकतात? जम्मू अँड काश्मीरमध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे, माझी पोस्टिंग झाली होती एअरफोर्स स्टेशन लेहला, लडाखमध्ये. आणि तिथे तुम्ही सियाचन ग्लेशियरचं नाव ऐकलं असेल. तर सियाचन ग्लेशियरमध्ये 1984 पासनं आपल्या पाकिस्तानबरोबर नेहमीचं हे भांडण चालूच आहे तिथे. अच्छा. आणि 87 मध्ये एक एकदम इम्पॉर्टंट ऑपरेशन आम्ही केलं होतं. बरं. ज्यात जे सियाचन ग्लेशियरचे जेवढे डॉमिनेटिंग हाईट्स आहेत बरं ते पाकिस्तानने कॅप्चर केले होते आणि आम्ही ते लढून आम्ही ते परत जिंकून पाकिस्तानला हरवून आम्ही ते टॉप्स सगळे आपल्या ताब्यात घेतले. बरं. म्हणजे सियाचन म्हणजे अतिशय उंचीवरती हे सगळे युद्ध.
सियाचेन ग्लेशियरला आपण द हायेस्ट बॅटलफील्ड ऑफ द वर्ल्ड असं हे मानतो. ऑफ द वर्ल्ड. कारण जगात कुठेही 20,000 फूटवर कुठल्याही देशात कंटिन्युअस लढाई 87 पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त. तर हे जगात अप्रतिम आहे. कुठेही एवढ्या उंचीवर कुठेही जगात बॅटल चालू नाही आहे. आणि इथे जो रोल आहे आर्मीचा एस्पेशली बरं त्यांचा जो रोल आहे ते एकदम महत्त्वपूर्ण आहे. कारण तेवढ्या बर्फात तेवढ्या -30, -40, -50 डिग्रीज टेम्परेचर्समध्ये त्यांना राहायला खूप कठीण आहे. आणि तिथे आमचा रोल येतो एअरफोर्स पायलटचा, एस्पेशली हेलिकॉप्टरचा. अच्छा. कारण त्यांचं जे सामान त्यांना जे अतिशय जास्त आवश्यक सामान आहे जसं केरोसिन ऑइल, कारण तेवढ्या थंडीत त्यांना स्टोव्ह गरम करून हीट पाहिजे त्यांना सर्व्हायव्हलसाठी, तर ते आम्ही प्रोव्हाइड करतो. तर तिथे काही हेलिपॅड्स आहेत, हे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी मान्य केले आहेत ॲज द हायेस्ट हेलिपॅड्स इन द वर्ल्ड. अमर, सोनम आणि झुलू हे 22,000 फूटवर हे हेलिपॅड आहेत. आणि आपले वायुसेनाचे पायलट्स रेग्युलरली तिथे लँड करतात, रेग्युलरली. आणि जेव्हा आम्ही फ्लाय करतो, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, माझ्याकडे जवळजवळ 350 लँडिंग्स आहेत या 3 हेलिपॅड्सवर. आणि सियाचेन ग्लेशियरमध्ये माझे 1000 पेक्षा जास्त लँडिंग्स आहेत. आणि हे जे आहे जगातली सर्वात चॅलेंजिंग फ्लाइंग असं मान्य केलेलं आहे लोकांनी, एव्हिएशन एक्सपर्ट्सांनी. आणि हे हा जो एक्सपिरियन्स आहे, मी असं समजतो की मला देवानी एक ऑपॉर्च्युनिटी दिली आपल्या देशभक्तीसाठी. आणि हे जे आम्ही जे कार्य केलंय ते अप्रतिम आहे. म्हणजे हे मला मी मरेपर्यंत मी बोलू शकतो, एवढा मला गर्व वाटतो सांगताना आणि तुमच्याबरोबर शेअर करताना की 2 वर्ष लेहमध्ये असताना आम्ही परस्पर आर्मी बरोबर त्यांच्या सपोर्टमध्ये ॲम्युनेशन, केरोसिन ऑइल, व्हेजिटेबल राशन्स आणि मुख्यपणे डाक मेल. कारण त्या जमान्यात 92-93 मध्ये STD ISD काहीच नव्हतं. आणि एक जो आपला सैनिक तिथे आहे त्याच्या घरामध्ये काय चाललंय, फॅमिलीमध्ये काय चाललंय, त्याला अजिबात कल्पना नसती. जेव्हा आम्ही लँड करायचो तेव्हा पहिल्यांदा ते हेच विचारे, सर कुछ डाक है क्या. तर ते एक महत्त्वपूर्ण आपण वायुसेनाचा जो रोल आहे तिथे. आणि त्या 2 वर्षात जे मी बघितलंय म्हणजे लिव्ह एव्हरी डे लाईक अ बर्थडे तसं. आणि ह्याचं कारण आहे पुनर्जन्म. हा म्हणतो तो रोजचा एक पुनर्जन्म. कारण एनिमी फायरिंग होती, पण आम्हाला एनिमी फायरिंग पेक्षा जास्त त्रास आम्हाला टेरेन, वेदर आणि टेम्परेचर, म्हणजे निसर्गाशी जास्त तुमची लढाई आहे. कारण तो आता आम्ही चीता हेलिकॉप्टर फ्लाय करायचो. इट इज अ सिंगल इंजिन हेलिकॉप्टर. अच्छा. तुमच्याकडे आहे एकच इंजिन आणि इंजिन इज जस्ट अ मशीन, इट कॅन फेल एनी टाइम. आणि तुम्हाला लँड करायला जागा नाहीये कारण द टेरेन इज ऑल अप डाऊन टेरेन, अनइव्हन टेरेन. तर तिथे आम्ही फ्लाय करताना म्हणजे मल्टिपल थ्रेट्स, टेरेन, वेदर, एनिमी फायरिंग आणि स्किल ऑफ फ्लाइंग. कारण त्या हाईटवर लँड करायला यू हॅव टू हॅव एक्स्ट्रीमली हाय स्किल ऑफ फ्लाइंग. कारण तुमचं सिलेक्शन, तुमचं ट्रेनिंग जे असतं ते एकदम टॉप क्वालिटीचं. म्हणजे नॉट एव्हरी कॅन लँड इन द सियाचेन ग्लेशियर, एस्पेशली ॲट द हायेस्ट हेलिपॅड्स. त्यासाठी स्पेशल क्लिअरन्सेस, स्पेशल स्क्रीनिंग सॉर्टीज असे आम्ही करायचो. आणि ओनली द केपेबल, ओनली द फिट वेअर क्लिअर टू फ्लाय. वा सर, तुम्ही हे सांगत आहात तेव्हा तो देशाभिमान तुमच्या डोळ्यातनं झळकतो आहे. त्याचबरोबर हा अभिमान आमच्यापाशी सुद्धा पोचतो आहे आणि आम्हाला खरंच त्याचा गर्व आहे. म्हणजे हे सतत सतर्कता जी आपण म्हणतो आहे ती याहून वेगळी काय असते, नाही का सर. आणि प्रत्येक कृतीमध्ये आज सर ऑफिसला जायचा कंटाळा आलाय असं सामान्य जन म्हणत असतात. तुम्ही म्हणता की तिथे जाणं हेच मोठं युद्ध आहे, पुढे शत्रूचा मारा ही युद्धाची पुढची परिसीमा असते, नाही का. बरोबर. पत्की सर, या सगळ्यामध्ये म्हणत असताना आता सर म्हणत तसं त्या भागामध्ये भूदलाची भूमिका ही महत्त्वाची आहे. मग या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात किंवा अन्नधान्याचा मुद्दा आता आला. सर मला दोघांनाही हे विचारावं असं वाटतं की बेसिक गोष्टी ज्या आहेत की मूलभूत गरजा या कशा भागवल्या जातात युद्ध प्रसंगी, समर प्रसंगी. मूलभूत ज्या म्हणजे गरजा अन्न असतात, पाणी हे तर हवंच ना. हो सर. हो, तेच सांगतो. मूलभूत ज्या आपल्या म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत त्या
आमच्याकडे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेन असते. अच्छा. म्हणजे एक देर इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेन. जेव्हा मी म्हणतो आमच्याकडे आर्मी सप्लाय कोर आहे, आमच्याकडे आर्मी ऑर्डनन्स कोर आहे, तर त्यांचं काम आहे आमच्याकडे अन्नधान्य, पाणी, केरोसिन, त्यानंतर ॲम्युनेशन, हत्यार, हे सगळं जे आहे त्याचं सगळ्यात पहिले तर साठा करणं, ते पुढे नेणं, पुढे नेऊन ते आमच्यापर्यंत पोहोचवणं. त्यामध्ये ऑफकोर्स म्हणजे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही म्यूल्स किंवा खच्चर म्हणतात, अच्छा, त्यांचा आम्ही वापर करतो. त्यामध्ये आम्हाला एअरफोर्सचं खूप म्हणजे सहाय्य मिळतं किंवा खूप मदत मिळते. आणि मग त्याबरोबर पोर्टर्स असतात. हे पोर्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण म्हणतो ना की माणूस 40 किलो वजन त्या अल्टिट्यूडमध्ये म्हणजे 8,000 फीट 12,000 फीटवरती घेऊन जातो. तो माणूस सुद्धा तुम्ही जर बघाल तर तो काश्मीरी असतो. अच्छा. आणि तो माणूस हे सगळं जे ओझं आहे ते तुम्हाला त्या पोस्टवरती पोचवण्यामध्ये मदत करतो. तर त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की एअरफोर्सची आम्हाला मदत मिळते, आम्हाला म्यूल्स खच्चरची मदत मिळते, आम्हाला या पोर्टर्सची मदत मिळते, आणि हे सगळे लोक जेव्हा आम्हाला हे सगळं देतात तेव्हा आम्ही पुढे जाऊन लढू शकतो असं मला ॲक्च्युली वाटतं. आणि आय फर्मली बिलीव्ह की यांच्यामुळे आम्ही पुढे जाऊन लढू शकतो. हे किती छान ना सर. म्हणजे हे पुन्हा तिघांनी हातात हात घालून ही सैन्य दलं उभी असतात तेव्हा आम्ही सगळे निवांत असतो. आणि तुमच्यामध्ये असलेली एकीची भावना, 3 सैन्य दलांमध्ये असलेली एकीची भावना किती मोलाची आहे सर. देश प्रथम हे जे आहे ते सतत आहे. या देश प्रथम या ब्रीदवाक्याविषयी, त्यातून पुढे जाण्याविषयी आणखीन जाणून घ्यायचे छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्री देशाभिमान विशेष भाग. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत देशाभिमान या अंतर्गत ग्रुप कॅप्टन योगेश पै सर आणि कर्नल विक्रम पत्की सर यांच्याशी. सर, ब्रेक घेण्यापूर्वी आपण बोलत होतो अनेकविध आव्हानांविषयी आपण बोलत होतो की ज्या दृष्टिकोनातनं सैन्य दलं सज्ज असतात, सामान्य माणसं ही सुखनेव आपले नित्यक्रम पार पाडत असतात. सर, अशा गोष्टी घडतात का की म्हणजे आता युद्ध काही आता नाहीये, ऐकू तर येत नाहीये, त्याविषयी काही बातमी नाहीये, म्हणजे नेमकं काय घडतं आहे? युद्ध नसलं तरी आमचं ट्रेनिंग सतत चालू असतं. काही झालं तरी आमचं ट्रेनिंग 24/7 365 डेज आमचं चालूच असतं. कधी आमचं ट्रेनिंग कधी थांबत नाही. आता एअरफोर्समध्ये कसं आम्ही जेव्हा प्रिपेअर करतो अटॅक करायचं, बॉम्बिंग किंवा रॉकेट फायरिंग, तर आम्हाला ते एअर टू ग्राउंड रेंजेस आहेत किंवा एअर टू एअर फायरिंग रेंजेस आहेत, ह्यांची बुकिंग असते फुल इयरसाठी. अच्छा. फुल इयरसाठी बुकिंग असते. म्हणजे वेगळे वेगळे युनिट्स जे आहेत ते तिथे जाऊन जामनगरला किंवा कलईकुंडला जसे लोकेशन्स आहेत जिथे आपण फायरिंग प्रॅक्टिस करतो, तर त्यांचा इयरली प्रोग्राम असतो. आणि त्याच्यासाठी आपण आधी आपल्या बेसमध्ये तयारी करतात, कोऑर्डिनेशन करतात, ब्रीफिंग करतात, आणि मग तिथे जाऊन ॲक्च्युअल लाईव्ह बॉम्बिंग, लाईव्ह रॉकेट फायरिंग हे आपण करतो. तर हे थ्रू आउट द इयर असतं. तर ट्रेनिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. And training for war is also jointmanship is a continuous process. Tri-service exercise is a continuous process. तर मी हेच सांगायला इच्छितो की जर काही ॲक्शन नाही चालू आहे ह्याचा अर्थ हे नाही की आपण काहीच करत नाही आहे. नाही, हे चुकीचं आहे. आपली तयारी नेहमी असते, सतत असते. आणि आय एम शुअर आर्मीमध्ये पण सेम असेल, नेव्हीमध्ये पण नक्की सेम आहे. कारण आमचं रेडिनेस आणि आमचं, कारण युद्ध केव्हा सुरू होईल हे कोणीच नाही सांगू शकत. या दृष्टिकोनातून सर मला ऑपरेशन पराक्रम विषयी जाणून घ्यायला आवडेल की नेमकं कसं असतं. आपण तयारी करायची पण पुढे काय हे माहिती कसं होतं सर? हे एकदम इम्पॉर्टंट तुम्ही इव्हेंट हा कव्हर केला आहे. 2001 मध्ये पार्लिमेंटवर जो अटॅक झाला, तर त्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की युद्धाची तयारी करा. अच्छा, तयारी करा. हां, आणि त्याला आम्ही ऑपरेशन पराक्रम म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नाव दिलं होतं. आणि त्यावेळेला मी जामनगरला होतो. आणि आम्हाला ॲक्टिवेट केलं होतं आणि आम्ही डिप्लॉय झालो होतो. ओके. की आम्हाला आता युद्ध लढायचं आहे. आणि त्यावेळेला जवळजवळ 1 वर्ष आम्ही बॉर्डरवर होतो विथ रेडीनेस, की आपण जेव्हा आपल्याला
ग्रीन फ्लॅग मिळाला किंवा गो हेड मिळाला तर आपण जाऊन अटॅक करायचं. अच्छा. तेवढ्या तयारीत होतो आम्ही. आणि ही तयारी दरवर्षी असते, पण त्या वर्षी आम्ही जरा जास्त तयारी होतो, कारण वी वर शुअर ऑफ गोइंग इन टू वॉर. अच्छा. आणि त्यावेळेला आम्ही सगळं प्रॅक्टिस करून ठेवलं होतं की असं झालं तर आपण काय करणार आणि तसं झालं तर आपण काय, ऑल कंटिंजन्सीज. बर. तर आपल्या शत्रूला आपण हलक्यात कधी घ्यायचं नाही. आपल्या शत्रूला ओळखायला तो काय करू शकतो ह्याची आपण प्लॅनिंग पण आपल्याला स्वतः करायला लागते. वा. आणि त्या हिशोबाने आपले प्लॅन्स, प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, कंटिंजन्सी प्लॅन, एमर्जन्सी प्लॅन, हे सगळी प्लॅनिंग सतत चालू असते. अच्छा. ह्या दृष्टिकोनातून तयारी पूर्ण सज्जता असते. ॲब्सोल्युटली बरोबर. आणि पुढे काय असतं सर मग? युद्धभूमीवरती जाणं, थांबणं, त्यावेळी कशी मानसिकता असते? आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तर आपली जर प्रॅक्टिस बरोबर झाली तर जेव्हा युद्ध होतं, जेव्हा आपण डिलिव्हर करायला जातो, एक्झिक्यूट करायला जातो, तेव्हा तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स असतो, कारण तुम्ही हे सगळं प्रॅक्टिस केलेलं आहे. तयार आणि मेंटली तुम्ही प्रिपेअर्ड आहात. तर जर तुम्ही मेंटली ते एक्सरसाइज रिहर्स केलंय, कारण आम्ही फ्लाईंग करताना पण आम्हाला पायलट्सला कसं की आमचं एव्हरी डेचं असतं. यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड फॉर एव्हरी सॉर्टी, ब्रीफिंग, डीब्रीफिंग, अंडरस्टँडिंग, सिच्युएशन अवेअरनेस, सगळं काही ह्यात येतं. आणि युअर प्रिपरेशन इज व्हॉट डिसाइड्स वेदर यू विल सक्सीड ऑर नॉट. याच्यामध्ये तुम्ही असलेले मोटिवेशनल स्पीकर म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहात, त्याचीच एक झलक आम्हाला आता तुमच्या बोलण्यातून दिसलेली आहे. आणि हे सगळं सामान्य जनांनी दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा अंगीकारायला हरकत नाही असं आवर्जून वाटतं सर. पत्की सर, जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये आपण होता तेव्हा तिथल्या असलेल्या लहान मुलींची मानसिकता ही लक्षात घेऊन तुम्ही एक वेगळा उपक्रम आणलात, तो म्हणजे वेल बिईंग ऑफ गर्ल चाइल्ड. ती संकल्पना नेमकी काय आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. बघा, मी एक छोटंसं संस्कृत श्लोकामधला एक पाठ तुम्हाला सांगतो. तो आहे, नारी अस्य समजस्य कुशल वास्तू करा अस्ति. याचा अर्थ हा आहे की वुमन इज द स्किल्ड आर्किटेक्ट ऑफ द सोसायटी, किंवा नारी समाज की कुशल शिल्पकार आहे. जर आपण म्हटलं की नारी ही समाजची शिल्पकार आहे, तर ती जेव्हा म्हणजे आपण म्हणतो की शी स्टार्ट्स ॲज अ गर्ल चाइल्ड अँड देन बिकम्स अ वुमन. त्यानंतर ती आई बनते, म्हणजे पहिले बहीण असते, कोणाची मुलगी असते, नंतर आई होते. आईचा हा एक फार मोठा प्रभाव मुलांवरती असतो, त्यांच्या इवन नवऱ्यावरती असतो आणि घरावरती असतो. तर मी हे पाहिलं की जर का आई नॅशनलिस्ट असेल, तिच्यामध्ये जर राष्ट्रप्रेम असेल थोडंफारसं किंवा जास्तीमध्ये, तर ती आपल्या मुलाला दहशतवादपासून दूर करू शकते. तर आम्ही काय केलं की आम्ही शाळांमधल्या मुलींना, गावामधल्या मुलींना राष्ट्रप्रेम, त्यांच्यामध्ये बेसिकली काश्मीर आणि जम्मू काश्मीरचीच गोष्ट सांगतो तुम्हाला मी, की राष्ट्रप्रेम, त्यांच्यामध्ये भावना की हे जे लोक बाहेरनं येत आहेत ते आम्हाला कसं त्रास देत आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला काय त्रास होतोय. आणि त्यामुळे मग आता तुम्ही पाहाल की आज जी शांतता आहे ती त्या नारीमुळे, त्या आईमुळे, त्यांच्या मानसिकतेवरती काम करणं हे महत्त्वाचं मानलं आपण. बिलकुल. आणि त्यामुळे आज आपल्याला ती शांतता मिळते, जी आम्ही 2009 मध्ये सुरू केलेला जो प्रोग्राम होता त्याचं आज आम्हाला फळ मिळतंय. मस्त. सर, आपण वीर सेनानी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात, तर त्याविषयी जरा मला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. हे सगळं जे पाहिलं मी, त्यामध्ये आमचे काही जवान शहीद झाले होते. शहीद म्हणता येणार नाही, आजकाल त्यांना किल्ड इन ॲक्शन म्हणतात, हे आहे. तर त्यामुळे ते जे त्यांच्या कुटुंबांची जी मी अवस्था म्हणजे मेंटल अवस्था, त्यांना फायनान्शियली त्यांना बऱ्यापैकी लोक बघतात, पण जे मेंटल आणि इमोशनल, त्यांचे वीर माता, वीर पत्नी आहेत, त्यांच्यामध्ये जी इमोशनल त्यांना बॉन्डिंग लागते फ्रॉम द सोसायटी आपल्याकडनं, त्याच्याकरता आम्ही हे करतो. त्यांना आम्ही सत्कार करवतो, त्यांना आम्ही आर्थिक मदत देतो. त्याच्या पलीकडे हे जे कॉलेजेसमधले, शाळांमधले मुलं आहेत, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता जॉईन द आर्मी प्रोग्राम करतो. त्यामध्ये आम्ही नो युअर आर्मीचे एक्झिबिशन्स भरवतो.
नॅशनल सिक्युरिटी सेमिनार्स घेतो. तर असे बरेच छोटे छोटे उपक्रम करतो ज्याच्यामध्ये की आपली जी समाज व्यवस्था आहे ती आमच्याकडे चांगल्या रीतीने पाहावी आणि आमच्याकडे पाहता पाहता आमच्याबरोबर सामील व्हावी. वा, समाजामध्ये त्यांना बरोबर घेऊन चालण्याची भावना विकसित होणं तेही तितकंच महत्वाचं आहे, बरोबर नाही का सर? खरं म्हणजे तुमच्या दोघांचं हे आज इथं उपस्थित राहणं, तुमची ही विराजमान असलेली मोठी पदं जी आहेत ती बघताना खरंच आम्हाला आनंद आणि देशाभिमान येतोय. पण वेळेची मर्यादा आहे, स्टुडिओतला काटा खुणावतोय, थांबणं आवश्यक आहे. आपण ह्या मंडळींना काय संदेश देऊ इच्छिता पै सर? माझा एकच संदेश आहे की नॉर्मली आपण विचारतो माझ्यासाठी देश काय करू शकतं, तर हे आपली जी मानसिकता आहे ती या नवीन युवा पिढीला बदलायला लागेल. आणि तुम्हाला जर देशभक्ती दाखवायची आहे तर तुम्ही हे विचारायचं की मी देशासाठी काय करू शकतो. मस्त. जर हे तुमच्या मनात तुम्ही हे वाक्य हे प्रश्न जर तुम्ही काढलास आणि लहान लहान गोष्टी जरी असू दे पण जर तुम्ही देशासाठी काही करू शकते नक्की करा. नक्कीच. पत्की सर? मी एवढंच म्हणू शकतो की बी अ सिटिझन वर्थ फायटिंग फॉर. वा. थोडक्यात म्हणायचं असं की सोल्जर्स फाईट फॉर भारत, यू जस्ट बी अ भारतीय वर्थ फायटिंग और डाईंग फॉर बाय अ सोल्जर. मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सगळ्या आपल्या समाजात आपण जे काय पाहतोय, जे अनरेस्ट पाहतोय, जे आपण ऐकतोय, जे काय आपण सोशल मीडियामध्ये पाहतोय, तर त्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीररित्या उभे राहा आणि तुम्हाला सांगतो आम्ही पण तुमच्या पाठीमागे खंबीररित्याच उभे राहू. नक्कीच. किंबहुना सर आम्हाला तुम्हाला दोघांनाही सांगावंसं वाटेल की तुम्ही सगळे आहात, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं खंबीर असणं हे आम्हाला इतकं प्रेरणादायी आहे की त्यामुळेच आमची नित्यकर्म ही सुखनैव पार पाडतात. खरं म्हणजे वेळ कमी आहे आणि बरंच काही जाणून घ्यायचं राहिलेलं आहे, पण नक्कीच आपल्या सगळ्यांच्या संभाषणामधनं आपल्या या युद्धस्य कथा रम्य असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा या कथांमधनं ऐकणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांना, श्रोत्यांना यातून अनेक प्रेरणादायी गोष्टी कळलेल्या आहेत. यातून पुढे जाऊन सर म्हणाले तसं की आपण काय करू शकतो ही कृतिशीलतेची भावना आपल्या मनामध्ये जागृत ठेवूया आणि एक पाऊल पुढे टाकताना नेमकं काय करायचं आहे याविषयी स्पष्टता आपल्या कृतीतूनच आपण मिळवूया. पुन्हा एकदा आपल्या दोघांना खरोखर मनापासून वंदन करते आणि आभार मानते. वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि या गोष्टी सांगितल्यात. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. जय हिंद. जय भारत. जय भारत. जय भारत. नमस्कार.